शुभ श्रावणी मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने शुभू अलकनंदाचा पर्दाफाश करणार आहे. कारण तुम्हाला माहितीच असेल, सध्या अलकनंदाने विश्वंभरला अशा काही गोळ्या दिलेल्या आहेत ज्या गोळ्यांमुळे विश्वंभरची तब्येत खराब होत चालली आहे. आता अलकनंदाने अशाच गोळ्या त्या शिरीष घाणेकरला दिल्या होत्या आणि शिरीष घाणेकर आता पॅरलाइज झालेला आहे, तो हलू शकत नाही. आणि हे सगळं त्या अलकनंदाच्या त्या गोळ्यांचा असर होता. तर ह्याच गोळ्या आता अलकनंदा विश्वंभरला देते. मग काय होणार की विश्वंभर देखील अशाच पद्धतीने पॅरलाइज होऊन जाणार आणि मग त्याची ती शिक्षण मंत्र्यावरची सीट जाणार आणि त्याची सीट मग त्याच्या अलकनंदाला भेटणार, त्याच्या बहिणीला देणार आणि विश्वासाने विश्वंभर देखील अलकनंदाचीच साथ देणार सगळ्यांसमोर. सगळ्यांना म्हणणार की तुम्ही अलकनंदाची साथ द्या, ही सत्ता माझ्यापेक्षा चांगला तर माझी बहीण सांभाळू शकते, कारण माझी ती हालत नाही राहिली. आता या विश्वंभरची हालत अलकनंदा करते या गोष्टीबद्दल विश्वंभरला जाणीव नसते. कारण विश्वंभरच्या रोजच्या गोळ्या चालू असतात, त्याच गोळ्यांमध्ये अलकनंदाने हे नवीन गोळ्या मिसळलेल्या आहेत आणि याबद्दल कोणालाच माहिती नाहीये. पृथ्वीने म्हणजेच विश्वंभरच्या भावाने नोटीस केलं होतं की या नंदा का काहीतरी दुसऱ्याच गोळ्या देत आहेत विश्वंभरला. पण त्यावेळेस अलकनंदा म्हणले, तू या सगळ्यात पडू नको, मी माझं गोळ्या देते ना, मग मला देऊ दे. आणि अशा पद्धतीने अलकनंदाने पृथ्वीला देखील गप्प केलं. आता विश्वंभरच्या घरात शुभ नाहीये, श्रावणी नाहीये, त्यामुळे विश्वंभरवर जे काही डाव होत आहेत त्या डावानं उलटवण्यासाठी कोणीच नाहीये. आणि याच कारणामुळे आपल्याला बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने आता लवकरच शुभूची या सगळ्यामध्ये एंट्री होणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की आजच्या भागामध्ये आपण पाहिलं, आज ना म्हणजे विठ्ठलाची पूजा करण्यासाठी विश्वंभर दरवर्षी एका मंदिरात येतो. त्या मंदिरात मुद्दाम श्रावणीने शुभूला पाठवलेलं असतं विश्वंभरचे फोटोज काढण्यासाठी. सांगितलेलं असतं की प्लीज माझ्या बाबांचा फोटो व्हिडिओ बघा, घेऊन या, म्हणजे मला आधार मिळेल त्यांचा व्हिडिओ बघून किती नीट आहेत. पण होतं असं की आजच्या पूजेला विश्वंभर आलाच नाही. विश्वंभर आजारी पडलेला असतो, त्याच्या जागी अलकनंदा आलेली असते. आणि आता श्रावणीला टेन्शन आलेलं असतं की काय झालं माझ्या बाबांना, ते कसे नाही आले. आणि मग जेव्हा ती तिच्या काकीला कॉल करण्याचा प्रयत्न करते तेव्हाच शुभूची आई येते आणि ती पटकन लगेच श्रावणीला पकडते, तिचा फोन हिसकावून घेते आणि म्हणते, नटमोगरे. ते नटमोगरे शब्द ऐकला ना की यार मला इरिटेटच होऊन जातं यार. पण ठीक आहे, शुभूची आई म्हणते, नटमोगरे मला तो फोन दाखव. त्यामध्ये अपर्णा काकी असं नाव लिहिलेलं असतं आणि ती तिच्या काकूला फोन करते. हे पाहून त्यावेळेस शुभूच्या आईला खूप राग येतो. ती म्हणते की मी तुला सांगितलं होतं आमच्या घरात येण्याच्या वेळेस तुझ्या सगळ्या घरच्यांसोबत तू संबंध तोडायचे आणि परत मला तू अशी कॉल करताना दिसली तर मग तू आहेस आणि मी आहे, असं शुभूची आई बोलते. त्यानंतर आपल्याला बघायला मिळते की आता शुभूच्या लक्षात येतं श्रावणी तर जाऊ नाही शकत विश्वंभरच्या घरी, ती तर कॉन्टॅक्ट नाही करू शकत, पण मी तर करू शकतो ना. आणि त्यामुळे आता शुभू जाणार असतो विश्वंभरच्या घरी. आता हे सगळं होण्या अगोदर श्रावणी जेव्हा रात्री झोपलेली असते तेव्हा आपल्याला अचानक सीन बघायला मिळतो की श्रावणी रात्रीच्या टाइमला विश्वंभरच्या घरात गेली आहे. आणि रात्रीच्या टाइमला जेव्हा ती घरात जाते तेव्हा अलकनंदा श्रावणीला थांबवते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली इकडे येण्याची. श्रावणी म्हणते की बाबा आजारी आहेत, मला त्यांना एकदा बघायचंय आणि त्यांना बघून मी इकडून निघून जाईल. पण अलकनंदा काही एक ऐकत नसते. आता श्रावणीचा नाईलाज असतो, त्यामुळे श्रावणी सरळ अलकनंदाला ढकलून लावते आणि अलकनंदाशी सोफ्यावरती पडते. आता अचानक अलकनंदा मोठ्याने ओरडायला लागते की पकडा पकडा तिला पकडा. त्यावेळेस पृथ्वी येतो, म्हणजे विश्वंभरचा भाऊ, श्रावणीचे काका ते येतात आणि अलकनंदालाच पकडायला लागतात. आणि त्यांची इच्छा असते की आपण अलकनंदाला पकडूया म्हणजे श्रावणी जाईल वरती विश्वंभरच्या खोलीत. त्यांना तर श्रावणीलाच सपोर्ट करायचा असतो. त्यानंतर मग अलकनंदा म्हणते, मला काय पकडताय, त्या श्रावणीला जाऊन पकडा. आणि मग ते मागे पाहायला लागतात. पण श्रावणी तोपर्यंत विश्वंभरच्या खोलीत पोहोचलेली असते. जेव्हा आता विश्वंभरच्या लक्षात येतं आपला हात कोणीतरी हातात घेतलाय, तो ती व्यक्ती श्रावणीच असते. ती बघते की बाबांना किती ताप आलाय आणि त्या कारणामुळे आता तिच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. पण तेवढ्यात विश्वंभरला जाग येते. तो म्हणतो, तू इकडे कशी आलीस, तुला बोललो होतं या घरात पाऊल नाही ठेवायचा. त्यानंतर विश्वंभर उठतो, रागात श्रावणीचा हात पकडून तिला बाहेर काढतो
अलकनंदा देखील विश्वंभरचे कान भरते आणि म्हणते की बघ हे सगळं ती श्रावणी जी आहे ती तुझ्या आजारपणाचा फायदा घेते, म्हणजे की तिला तू पुन्हा स्वीकारशील. आणि तिने तिच्या मर्जीनुसार लग्न देखील केलं आणि तिची इच्छा आहे की तू देखील तिला स्वीकारावं. आणि अशा पद्धतीने अलकनंदा विश्वंभरचे कान भरते आणि अशा पद्धतीने बोलते की हिला आता पटकन इकडून हकलून लाव. विश्वंभर देखील तसंच करतो. तो श्रावणीला तिकडून हकलून लावतो आणि म्हणतो की इथून पुढे आमच्या घरात पाऊल नाही टाकायचा. ज्या दिवशी तू शुभू सोबत लग्न करून गेली त्या दिवशीच तू आमच्यासाठी मेली. आता विश्वंभर खरोखर तर असा नाहीये. मागचे काही दिवस आपण बघतोय की त्याची हालत काय आहे. श्रावणी नाहीये तर त्याचं कोणत्या कामात लक्ष लागत नाहीये. त्याला सारखं श्रावणीची आठवण येते. आणि जेव्हा तो अपर्णा काकूसोबत याविषयी बोलत होता तेव्हा विश्वंभर असं बोलला की आज ना उद्या श्रावणी नक्की त्या शुभला सोडून माझ्याकडे परत येईल. त्या म्हणजे याचा अर्थ काय की विश्वंभरच्या मनातून श्रावणी अजून मेली नाहीये. त्याची फक्त एवढी इच्छा आहे की शुभ एक गद्दार आहे आणि त्या गद्दाराला सोडून श्रावणीने घरी परत यावं, एवढंच आहे. आता मग मालिकेत तर आपल्याला असं दाखवलं की विश्वंभर तर चिडलाय श्रावणीवर. तो म्हणतो की तू मेली माझ्यासाठी. आणि नंतर आपल्याला समजतं की हा सगळा जो प्रकार घडला की श्रावणी विश्वंभरच्या घरात गेली आणि ती अलकनंदाला तिने ढकललं. मग विश्वंभरने श्रावणीला घराबाहेर काढलं. हे सगळं जे होतं ते फक्त श्रावणीला आलेलं एक स्वप्न होतं, बाकी काही नाही. श्रावणीला पडलेलं हे फक्त एक स्वप्न होतं. त्यानंतर श्रावणी भीतीत अशी स्वप्नातून उठते आणि घाबरत घाबरत विश्वंभरचं नाव घेते. त्यानंतर शुभू तिकडे येतो, श्रावणी सोबत बोलतो. श्रावणी बोलते की मला खूप टेन्शन येतंय. मला स्वप्नात दिसलं की बाबांना खूप जास्त ताप आला होता आणि याच कारणामुळे आता श्रावणीला अजून जास्त भीती वाटत असते की आपल्या बाबांना काय झालं असेल. इकडे शुभूला देखील लक्षात येतं की आपल्याला काहीतरी करावं लागेल या सगळ्यासाठी. त्यामुळे आता त्यावेळेस तो तिकडेच बसतो आणि श्रावणीला त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायला लावतो. पण दुसऱ्या दिवशी आपल्याला बघायला मिळतं की शुभू विश्वंभरच्या घरात जातो आणि विश्वंभरच्या घरात जाऊन म्हणतो की मला साहेबांना भेटायचं आहे, मला त्यांना बघायचं आहे, त्यांची तब्येत कशी आहे. त्यावेळेस अलकनंदा तिकडे येणार आहे. म्हणजे मालिकेच्या पुढच्या भागात खरोखर असं घडणार आहे की शुभू विश्वंभरच्या घरी जाईल. त्यानंतर अलकनंदा त्याला थांबवेल आणि शुभू म्हणेल की नाही नाही, साहेबांना भेटल्याशिवाय मी इथून कुठे जाणार नाहीये. आता शुभूला काय विश्वंभरला भेटण्याची इच्छा नाहीये, पण श्रावणीला या गोष्टीचा त्रास होतोय, यामुळे त्याला भेटायचं असतं आणि बघायचं असतं. फक्त शहानिशा करायची असते की विश्वंभर खरोखर नीट आहे की नाही. आता अलकनंदाने रुद्रप्रतापला तर सांगितलं आजच्या भागामध्ये की मीच विश्वंभरला त्या गोळ्या दिल्या, त्या ज्या गोळ्या मी शिरीष घाणेकरला दिल्या होत्या आणि त्याच गोळ्यांमुळे आता हा देखील विश्वंभर पॅरलाइज होऊन जाईल. आता शुभू या सगळ्यामध्ये आलेला आहे. त्याने सरळ चॅलेंज लढवलं अलकनंदाला की मी भेटल्याशिवाय तर जाणार नाही. त्यानंतर अलकनंदा सरळ शुभूला असं ढकलून लावते आणि जमिनीवर पाडते. आणि ती बाई आहे, म्हणजे कोणता पुरुष शुभूच्या समोर उभा असता, विक्रम घाडगे पाटील सारखा जरी माणूस असता तरी शुभूने त्याची चांगली वाट लावली असती, त्याला चांगला धुतला असता. पण आता एक बाई आहे, तो स्त्रीवर हात उचलत नाही. त्या कारणामुळे अलकनंदा त्याला सरळ ढकलून लावते आणि तो असाच खाली पडतो. आता तो खाली पडल्यामुळे त्याला तर खूप राग येतो अलकनंदावरती, पण तो सहजासहजी ऐकणाऱ्यांमधला नाहीये. मालिकेत आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने शुभू आणि श्रावणी लवकरच अलकनंदाचा हा सगळा प्लॅन ओळखून घेणार आहेत आणि पुढील भागात आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ते विश्वंभरपर्यंत अलकनंदाचा सगळा पर्दाफाश करतायत. फक्त त्यांनी हे लवकर केलं पाहिजे, कारण अलकनंदा विश्वंभरला ज्या गोळ्या देते त्या गोळ्यांचा असर होत चाललाय आणि त्या गोळ्यांचा पूर्णपणे असर होईल त्याच्या अगोदर त्यांनी विश्वंभरला या सगळ्यातून वाचवलं पाहिजे. पण आता हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे की शुभ आणि श्रावणी विश्वंभरला या सगळ्यातून वाचवू शकतील का. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हळूहळू श्रावणीच्या घरात देखील, म्हणजे ज्या शुभच्या घरात ती राहते, शुभच्या घरात देखील सगळ्यांचं मन श्रावणीच्या तरफ जायला लागलंय. श्रावणीने सानिकाचा जीव वाचवला, त्यामुळे सानिकाच्या मनात तरी कुठे श्रावणीने चांगली जागा केली आहे. हळूहळू शुभच्या आईच्या मनात देखील श्रावणी चांगली जागा करत आहे. आणि शोभाचं काय माहिती नाही, शोभा तर फक्त जळते श्रावणीवरती. तर आता बघूया मालिकेत पुढे नेमका अजून काय काय गोष्टी करतायत, कशा प्रकारे शुभ जो आहे तो अलकनंदाचा पर्दाफाश करतोय विश्वंभर समोर.
या सगळ्यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओ खाली. आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नम्र मीनाचं नेमकं काय काय घडते ते.